प्रश्न काय म्हणते बघा, किसी आदमी को पुराना स्कूटर 2970 रुपये में बेचने पर, म्हणजे एका माणसाला जुनं स्कूटर 2970 रुपयाला विकल्यास 10% हानी होते. हानी होते म्हणजे तोटा होते, नुकसान होते. जर व स्कूटर पर म्हणजे त्या माणसाला त्या स्कूटरवर 20% फायदा कमवायचा आहे म्हणते, तर त्यानं ती स्कूटर विकावं केवढ्याला. ही बघू नंतर. तर ही आहे म्हणा पॅड. ही काय आहे? आता हे दुकानात गेलो का, दुकानदारांकडे तुम्ही मागितला पॅड, त्यांना असं तुमच्या त्या काउंटरवर ठेवा, टेबल काउंटर राहते की, तुम्ही त्याला विचारलं ही पॅड केवढ्याला आहे, मग दुकानदार तुम्हाला म्हणते की ही पॅड 60 रुपयाला आहे. कितीला आहे? पण ज्यावेळेस त्याने तुम्हाला 60 रुपयाला देऊ लागले, त्या बिचाऱ्याचा 10 रुपयाचा घाटा झालाय. कितीचा घाटा झालाय? म्हणजे त्या पॅडची किंमत होती किती? काय अडचण आहे कुणाला? वाक्य क्रमांक 1 असा आहे की 60 रुपयाला विकले म्हणाले दुकानदाराने. पॅड कितीला विकलाय? स्कूटरचं नंतर बघू आपण. ह्या पॅडचं बघा आधी. पॅड केवढ्याला विकलाय त्यानं? किती रुपये घाटा झालाय? तर तुम्हाला ह्या पॅडची मूळ किंमत काढता येईल का? किती? म्हणजे 60 + 10 70 होईल की नाही? वाक्य क्रमांक 1 क्लिअर झालं, त्या वस्तूची मूळ किंमत निघाली. आता दुसरं वाक्य असं आहे की ह्या 70 रुपयावर त्या दुकानदाराला 20 रुपयाचा फायदा पाहिजे, तर त्यानं ती वस्तू विकावं केवढ्याला? 70 + 20 90 ला विकावं की नाही? तर ती आपण ही पॅड म्हणजे स्कूटर आहे. आता आपलं 60 हे घेतलं होतं आपण, इथं कोणतं आहे तर 2970 रुपयाला विकले म्हणते त्यानं. कितीला विकाले? 2970 रुपयाला स्कूटर विकायला त्याला घाटा झाला की नाही? तर ह्या दोन आकड्याच्या जीवावर, कुण्या ह्या आणि ह्या दोन आकड्याच्या जीवावर आपल्याला त्या स्कूटरची मूळ किंमत काढता येईल की नाही? मूळ किंमत काढणे म्हणजे क्रय मूल्य काढणे त्या स्कूटरचं. तर क्रय मूल्य हानी की लाभ? हानी आणि विक्रय मूल्य. तर टक्क्याच्या प्रश्नात तुम्ही 2970 कडे आधी बघणार की 10%कडे? एक डोक्यात ठेवा की टक्क्याचा जर प्रश्न आला तर तुम्ही ह्या साध्या आकड्याकडे आधी बघायचे आपल्याला त्याच्याकडे, पण नंतर बघायचे. आधी कुणाकडे बघणार? 10% काय झालंय? 10% होणं म्हणजे किती महागडा होणं? म्हणजे वस्तूची किंमत किती? हानी किती? तर विकलेली किंमत किती? आपल्या प्रश्नात 2970 आकडा घेतलेला आहे की विकलेला आहे? म्हणजे ही विकलेल्या खाली टाकावं लागेल की नाही? पुन्हा खाली टाकू. 2970 आपल्या त्या वस्तूची म्हणजे त्या स्कूटरची मूळ किंमत काढणं आहे, त्याचं काही काम नाही. आता विचार करा, 90 ला विकायला आणलं होतं, 100 ला एवढ्याला विकायला आणला असेल, ह्याच्यापेक्षा कमी लागेल जास्त. ये नाव तर ह्याच्यापेक्षा छोटं की मोठं उतरलं, ह्याच्यातलं मोठं वर घ्या. 2970 भागिले 90 गुणिले 100. ह्या शून्यासोबत एकतर ही शून्य काटा किंवा ही शून्य काटा. ही काटू का? तर हे 900 ह्या शून्यासोबत ही शून्य कटलंय, ही शून्य कटलंय का? त्या 9 याला भागालो. आता 9 1 9, 9चा पडा 29 पर्यंत म्हणा. उरले किती? झाले किती? 9चा पडा 27 पर्यंत. 1 ला किंमत आहे 33 गुणिले 100. ही 2 शून्य जसे आले तसे 33 1 हे आपलं उत्तर आहे का? ही त्या स्कूटरची खरी किंमत निघाली. वाक्य पहिलं क्लिअर झालं, म्हणजे त्या स्कूटरला त्यानं आणलं कितीला होतं? 33 आणलं होतं. दुसरं वाक्य इथे सुरू आहे, जर त्या माणसाला स्कूटरवर 20% फायदा पाहिजे म्हणते. स्कूटर हाय केवढ्याच आहे? त्याच्यावर किती टक्के फायदा पाहिजे आहे? तर ती विकावं केवढ्याला म्हणले की नाही? म्हणजे आपल्या काढायचं विकलेली किंमत काढायची. परत हीच मांडणी जशा तसे क्रय मूल्य. आता इथं काय व्हायलंय? लाभ म्हणलाय की नाही? इथं टाका लाभ आणि इथं टाका विक्रय मूल्य. मग तुम्ही या 33कडे बघणार की 20%कडे? 20% म्हणजे किती मागं 20? इथं किती? इथं किती? आपली आता 33ची आधी खरेदी किंमत आहे. कुणा खाली? 100 खाली की 20 खाली की 120 खाली? किती काढायचं का आपल्याला? कितने में बेचना चाहिए म्हणले की नाही? म्हणजे काढायचे विक्रय मूल्य, ह्याचं काही काम नाही. आता विचार करा, 100 रुपयाची वस्तू 120 रुपयाला विकायला, तर 33ची वस्तू ह्याच्यापेक्षा कमी विकली असला. उत्तर मोठं येणार. उत्तर मोठं आहे की नाही? ह्याचं वाटलं मोठं कोण आहे त्याला वर्गा? 3300 भागिले गुणिले ह्या 2 शून्यासोबत ही 2 शून्य कटले. ह्या 1 ला किंमत असते का? 33 गुणिले 120. गुणाकारात शून्य आलं की जसं तसं खाली घ्यायचं.
12 त्रिक 36 ला हातचे 12 त्रिक 36 आणि 3 हा पर्याय कुठं आहे का हुडका ते आपलं उत्तर आहे.